प्रधान जी, लक्ष्मी देवी। प्रणाम प्रभू। मुनिवर, तुम्ही या इथे आहात याची मला कल्पना नव्हती। प्रभू, आपलं आणि श्री म्हाळसा देवींचं दर्शन घेणं माझ्या मनी होतं, परंतु तुमची आणि श्री म्हाळसा देवींची भेट झाल्यानंतर आपले दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आले। म्हाळसा कशा आहेत? सत्याचा साक्षात्कार झाल्यामुळे हे सारं का घडलं, कसं घडलं हे सारं काही तिला कळालं आहे। परंतु एक शल्य मात्र तिला आहे की तिने मला शाप का दिला। तिच्या हातून हे तसं नको घडायला म्हणून ती सतत सांगत होती। क्षमा असावी प्रभू, परंतु एक विचारायचे होते। मुनिवर, मुनिवर, निश्चिंतपणे विचारा। देवा, आपण गडावर आला, गडावर तेज दिसत होते, त्यामुळे नेमके काय घडले हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे। शिवाय श्री म्हाळसा देवींनी जी घोषणा केली होती तो कालावधी अर्थातच 1 मास पूर्ती झाली आहे, त्यामुळे त्याबद्दल श्री म्हाळसा देवींना काही कळले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी लोक आतुर आहेत। मुनिवर, ह्या क्षणी तरी त्याची वाच्यता कुठेही करायची नाही असंच म्हाळसेच्या मनात आहे। म्हाळसांना साक्षात्कार झाला आहे हे चांगलंच आहे, परंतु अजूनही एक प्रश्न उरतो, बानूचा पुढे काय? बानूबद्दल त्या काही म्हणाल्या का? बानू अर्थात पार्वतीची प्रिय सखी जयाद्री। म्हाळसेला हे जेव्हा सारं काही कळलं आहे तेव्हा तिच्या मनात बानूबद्दल काहीच राग नाहीये। नारायण नारायण, म्हणजे हे आता बानूला कळणार का की श्री म्हाळसा देवी म्हणजे प्रत्यक्ष श्री पार्वती देवींचा अवतार आहेत? म्हाळसेने स्पष्ट असं काहीच सांगितलं नाही, परंतु लवकरच आपल्याला ते काही कळेल। तिने निश्चित असा काहीतरी निर्णय मात्र घेतला आहे। कैलासात प्रस्थान करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी बानूला कळतीलच। प्रधानजी, ह्या निमित्ताने हिमावन, त्यांची पत्नी रिद्धी सिद्धी, श्री गणेश, कार्तिकेय हे गडावर आले आहेत, परंतु त्यांच्या आदरातिथ्यासाठी काहीच पाहता आले नाही। हो, त्यांना देखील तुमची आणि म्हाळसा देवींची भेट घेण्याची इच्छा आहे। मुनिवर, मला ठाऊक आहे की बानूला मला भेटायचे आहे।
माधवा, लक्ष्मी देवी. देवी, जेजुरी गडावर जी दैवी घटना घडली ती जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. हो, तसं श्री खंडेराय गडावर परत आले आहेत असं कळल्यामुळे लोकांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण आहे. बाहेरच्या परिस्थितीबद्दल मी ऐकून आहे. आजपर्यंत या जेजुरीत मी केवळ म्हाळसा म्हणून राहिले. त्या जेजुरीकडे आज मी नव्याने पाहते आहे, त्या लोकांकडे नव्याने पाहते आहे असं मला वाटू लागलं आहे. म्हाळसा, आपल्याला अजून एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे आणि ती म्हणजे तू केलेली घोषणा. येत्या 1 मासात मी सत्य काय आहे ते समजून घेईन आणि माझे मूळ स्वरूप काय आहे हे सर्वांना सांगेन. हो, माझ्या स्मरणात आहे, राज्यसभेत सर्वांसमक्ष मी ती घोषणा केली होती. आणि 3 मासपूर्ती आता झाली आहे माते. जसं सर्वांना गडावर काय झालं हे जाणून घेण्याची ओढ आहे, तशीच तू जी घोषणा केलीस त्याचं काय झालं हे देखील लोकांना जाणून घ्यायचं आहे. देवी, म्हणजे आता सगळ्यांसमोर ही घोषणा करायची वेळ आली आहे की तुम्हाला साक्षात्कार झाला आहे. गडावर देखील रिद्धी सिद्धी, कुमार कार्तिकेय, पर्वतराज हिमावंत आणि त्यांची पत्नी मेनावती हे सारेच तुमच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. म्हाळसा, आता गतजन्मात तू कोण होतीस हे तुला कळालं आहे. मातेने तसं आख्यानात देखील सांगितलं होतं. आता तू घोषणा केल्यानंतर आपण कैलासाकडे प्रस्थान करू शकतो. म्हणजे यानंतर हे अवतार कार्य संपणार आणि सर्वजण स्वगृही जाणार. तर चौडप्पा, आज गडावर विशेष भोजनाचे आयोजन करण्यात यावे. वैजी, त्याची समधी तयारी करायला सांगतो मी. आणि त्या भोजनासाठी बानूला देखील आमंत्रण द्या. तर गडावर गेले का म्हाळसाताईंचा लय राग व्हायचा. बानू, तू नग जाऊ, उगाच जाशीला आणि तंटा होईल. समधेजण तुलाच बोलत्या.